काय सगळं बिघडवून टाकशील. तुझं आयुष्य खराब होऊन जाईल ग. ऐक, मी हात जोडतो तुझ्या पुढे. ऐक माझं, मी तुझ्या भल्यासाठी सांगते. हा, धैर्याने माझं नाही ऐकलं, निदान तू तरी ऐकलं. तुझ्या आयुष्याचं भलं केल्याचं निदान मला समाधान तरी मिळू दे. हा, आणि तसंही दयानंतर तुझ्या आईसाठी फक्त तूच आधार आहेस. कळतंय का तुला? तुझ्या आईला तुझी गरज आहे. म्हणून म्हणते तू गावी जा, आईची काळजी घे. मी तुला कसलीच कमी पडू देणार नाही, मी शब्द देते. आणि एवढंच कशाला, मी तुझं लग्न सांगा. तुमचा डिसिजन झालाय ना? मग कशाला फालतूचं एक्सप्लेनेशन देताय? तुमची इच्छा आहे ना मी जावं, मग जाते मी. आत्या, आता तू सुद्धा मला लांब करतेस. हे सगळं ना त्या सावीमुळे होतंय आणि मला माहितीये याचा बदला कसा घ्यायचा ते. ही इतक्या लवकर कशी काय तयार झाली? कायम आकांत तांडव करून डोक्यावर घर घेणारी ही शांतपणे कशी काय बोलली? नक्की काय चाललंय हिच्या मनात? धैर्य, तुम्हाला कसं सांगावं मला काही कळना झालंय. खरं मला गॅरंटी आहे नक्कीच कोणीतरी आपल्या रूम मध्ये आलं होतं. आपण जे विश्वासानं आपल्या नात्याचीच नव्यानं सुरुवात करतोय, खरं सारखं असं वाटतंय की लई मोठं वाईट काहीतरी घडणार आहे. धैर्य, माझ्याकडे काय बघत बसलाय? नाश्ता करा की. ऍक्च्युली ना, मला आहे ना माझ्या बायकोच्या हातनं नाश्ता करायचा आहे आज. हो का? तुम्हाला खायचंय तर खा, नाही तर राहू दे. काय करताय तुम्ही? अहो सोडा ना, बघतील ना सगळे. बघू दे की मग. माझ्याच बायकोचा हात पकडलाय. काची बायको आहे माझी? हीरा, बॅग घेऊन कुठे चालली? जाते मी हे घर सोडून, तेही कायमचं.
सावी, तू इराला सांगितलंस ना घराच्या बाहेर जायला? तुला सांगतो मी. धैर्य. कोणीही कोणाला जायला सांगितलेलं नाही. मीच दयाला शब्द दिला होता, धैर्यसोबत इराचं लग्न लावून देईन म्हणून. पण तुम्हा सगळ्यांनाच माहितीये की धैर्याचं सावीवर किती प्रेम येते. आणि असं असताना मी धैर्याला लग्नासाठी जबरदस्ती नाही करू शकत. अशा वेळेला इराणी इथे थांबणं म्हणजे तिच्यासाठी त्रासदायकच आहे. आणि म्हणून ती घरी निघाली. हेच हवं होतं ना तुला? की मी या घरातून कायमचं निघून जावं? मग फायनली तुझ्या मनासारखं होतंय आता. जाते मी. कर आता, सुखाने संसार कर. इराचं आत्या, उगाच खोट्या काळजीची नाटकं करू नका. आता मला कुणाच्याही खोट्या काळजीची किंवा खोट्या सिंपत्तीची अजिबातच गरज नाही.